शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. कालचा दिवस तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघितला असेल तर चॅनल बघा. आपण पर्सनल बुकिंग केली होती आणि आता आपण सकाळी 10-10:30 वाजता निघालो आहे. CNG वगैरे कालचाच होता आपल्याकडे आणि आपल्या फॅमिलीला जरा भांडुपला जायचं, त्यांना इथं खांदेश्वर स्टेशनला सोडलं आणि आता आपण आपल्याला एक LTTची ट्रिप लागली खांदा कॉलनीतून. चाललो आहे आपण आता तिथे कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि तुम्हाला देतो या ट्रिपचे किती मिळाले काय ते. आणि सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात, ते आपण दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. पर्सनल बुकिंग असतील किंवा हे असतील. तर आता मित्रांनो बुकिंग आले. मला व्हिडिओ शूट करायचा होता पण म्हटलं नंतर करू, पण म्हटलं चला सकाळचं पहिलं हे करणं महत्त्वाचं आहे म्हणून मी आता शूट करतो आहे. तर मी चाललो आहे कस्टमरच्या पिकअपला. ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो आता तुम्हाला काय सांगायचं, आपण काल अलिबाग ऑफलाईन ट्रिप केली आणि आज परत आपल्याला अलिबागची ऑनलाईन ट्रिप मिळालेली आहे. आपण सध्या पोचलो आहे अलिबागमध्ये. कालची ट्रिप जरा थोडीशी जवळची होती, किलोमीटर कमी होतं, पैसे चांगले मिळाले ऑफलाईन असल्यामुळं. आजची ट्रिप ऑनलाईन आहे, किलोमीटर जास्त आहे. रेवदंडा म्हणून इकडं आपल्याला आलो आहे आपण. रेवदंड्याला एक सिडानची ट्रिप आहे. मला 6 तास काहीतरी दाखवलं टायमिंग इंटरसिटी, म्हणून मी ॲक्सेप्ट केली. 2300 रुपये काहीतरी दाखवलेत. बघूया चला आता किती मिळत आहेत काय. आलो आहे आपण आता इकडं अलिबाग रेवदंड्याला पोचलो आहे. तर सकाळी 11 वाजता आपल्याला ती ट्रिप लागलेली आणि 2-2.5 तास लागले आपल्याला पोचायला. 2-2:15 वाजलेत. आता आपण इथं ड्रॉप केला आहे. पण मित्रांनो अलिबागला आलो आहे. एक बुकिंग आली इंटरसिटीची, सिडानची होती, ॲक्सेप्ट केली आहे. पण त्यांनी बुक करताना मित्रांनो कस्टमरनी काय चूक केली माहिती आहे का, 6 तास आणि 160 किलोमीटर असं त्यांनी बुक केले. पण मला तर माझ्या माहितीप्रमाणे तर मला वाटत नाही 6 तास 160 किलोमीटर एवढं रनिंग देईल उबर. 6 तास 80 किलोमीटरचं असणार आहे. कस्टमरने बुक केले. आता ऑलरेडी तर 80 किलोमीटर माझं रनिंग झालं आहे. आता अजून 80 किलोमीटर रनिंग आहे आणि प्लस 6 तास तर त्यांचे 5:30 वाजता संपत आहेत मित्रांनो. तर मला काय समजणं झालं आहे कस्टमरनी कशी बुक केली काय. मी त्यांना बोललो की तुम्ही चुकीची बुक केली, कारण तुम्ही रेंटलमध्ये बुक केले असं माझं एक थोडंसं मला वाटतं आहे. तर याचं ओव्हर बिल तुमचं जास्त काढेल. 80 किलोमीटरने तुम्हाला अजून 80 किलोमीटरचे पैसे द्यावे लागतील एक्स्ट्रा. तो किती काढेल उबेर मला काय आयडिया नाही. पण मी त्यांना बोललो, मग ते मला बोलतो ते काम करा, तुम्ही 5:30ला ही ट्रिप एंड करा आणि हे जे काय पैसे असतील ते, आणि मी तुम्हाला मला परत रिटर्न सोडायचे पैसे द्या, पैसे देतो, आम्हाला रिटर्न सोडा. मग म्हटलं ठीक आहे. हे जर समजा 2400-2500 रुपये झाले, 200 रुपये टोल, 2700 आणि 1500 रुपये जर आपण त्यांच्याकडून घेतले तर 4000-200 रुपये 4000पर्यंत आपलं ह्या पैसे होतील. 1000 रुपये खर्च केला तरी 3000 रुपये आपल्याला शिल्लक. 1000 रुपये जाणार, पण 1000 रुपये पकडा CNG, तर 3000 रुपये आपल्याला राहतील. तर बोललो त्यांना मी ओके. तर ते आता कस्टमर गेलेत मंदिरात, ते येतील आणि बराच वेळ झाला त्यांना सोडून. तर येतील आता, त्यांना घेऊन मग आपण परत त्यांचं अजून एक लोकेशन आहे तिकडे जाणार आहोत त्यांच्या गावी आणि तिथून मग पुन्हा निघायचं. मग त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलून वगैरे काय किती पैसे होतात काय ते बघूया, देईन तुम्हाला, सांगेन अपडेट. आणि ट्रिप एंड केल्यावर पण आपल्याला त्याचे किती मिळत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवीन, त्याचा पण स्क्रीनशॉट देईन. तर मला वाटतं आज एका ट्रिपवरच आपल्याला एंड करावं लागतं, कारण ही ट्रिप पोहोचेपर्यंतच आपल्याला 8-9-10 वाजतील. त्यामुळे आता हे किती वाजता निघत आहेत ते माहिती नाही. तर ठीक आहे मित्रांनो, चला जाऊ द्या, बघूया आता कस्टमर आल्यानंतर कसं काय होतं. जेवायचं मला भूक पण लागली, पण बघूया आता टाईम असेल इथं कुठं जर ते चान्स भेटला तर जेव, नाही तर मग बघूया, चला. तर मित्रांनो बघू शकता आलो आहे आपण अरबी समुद्र रेवदंडा या गावात आलो मित्रांनो. आणि बघा ना इथं मला आवाज येत होता पाण्याचा, समुद्राचा. म्हटलं जवळ आहे, एक अर्धा किलोमीटर आलो इकडून असं चालत आलो. इथंच घर आहे त्यांचं आणि आलो आहे आता समुद्रावरती. बघूया इकडे कसं काय तुम्हाला दाखवतो. इथं अशी तशी लोक वगैरे कोण नाही आहेत, फक्त समुद्र आणि किनारा आहे. लोक वगैरे असे कोण नाही आहेत. इथं जे होड्यावाले आहेत त्यांचे थोडेफार त्यांनी आपलं घरं बांधली आहेत छोटी,
आणि हे बघा हा असा समुद्राचा नजारा. बघू शकता तुम्ही समुद्र, पूर्ण अरबी समुद्र, लाटा बिटा बघा तुम्ही. माहिती नाही मित्रांनो काय आहे, कसं आहे, काय. आलोय तरी आपण इकडे खरं, पण भीती वाटायला लागली कुठे आलोय म्हणून. बीचच आहे एक प्रकारचं ॲक्च्युली. इथं जर पर्यटन स्थळ वगैरे असं केलं तर भारी वाटेल. बघा ना समुद्राला, आणि भरती आली आहे वाटतं, मला वाटतं समुद्राला लाटा खूप जोरात येतात. हा पूर्ण इकडे अरबी समुद्र असा इकडे मुंबई असं अलिबाग, इकडून समुद्र हा असा पूर्ण खाली. तर रेवदंडा बीच तिकडे असेल पण आपल्याला माहिती नाही, पण आपण इथूनच बघतोय आता. मस्त वाटतंय समुद्राच्या कडेला बसायला, भारी वाटतंय. या ट्रिपचे किती पैसे मिळतील काय मिळतील माहिती नाही मित्रांनो, पण एकंदरीत समुद्र बघायला मिळाला, समुद्रावरती आलोय याचं समाधान मिळतंय. पैसे मिळो अथवा न मिळो. बघू शकता तुम्ही हा समुद्र आहे माझ्या मागे. हा पूर्ण असा बीच आहे. कोणचा बीच आहे काय माहिती नाही. मला वाटतं पर्यटन तिकडं दिसतंय त्या साईडला, ते तिथं दिसते ना. मला झाडं वगैरे हॉटेल वगैरे असे दिसत आहेत तिथं. आय थिंक तिकडं पर्यटन स्थळ असू शकतं. पण आपण आता इकडे आलोय. चिखल आहे मित्रांनो खाली, जरा चिखल म्हणजे रेती आहे. जाऊ की नको आतमध्ये असा प्रश्न पडला आहे मला, पण ठीक आहे चला जाऊया. एकटाच आहे ना त्यामुळे भीती वाटायला लागली, बाकी काय नाही. कोण असतं तर असं काय वाटलं नसतं. खूप चांगलं आहे बीच वगैरे, मस्त वाटतंय अलिबाग बीच. पण मित्रांनो इथं कसं आहे, लोक जास्त येत नाहीत त्यामुळे जरा घाणीचं साम्राज्य आहे. घाण आहे खूप. घाण म्हणजे कसं, गाळ वगैरे समुद्रातून आलेली सगळी रेती हे ते. आता इथे शिंपले आहेत मित्रांनो खाली, तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो. हे बघा हे बारीक बारीक शिंपले आहेत, कसले आहेत माहिती नाही. हे बघा हे पुढे जाऊ की नको असा प्रश्न पडतोय आता. चिखल आहे, पायाला पूर्णपणे हे होतंय, तरी चाललोय समुद्राच्या एकदम जवळ. मस्त वाटतं, खूप छान खूप छान. हां बाकी पैसे मिळो न मिळो ते असे आपण, तुम्ही पैसे देऊन फिरत असाल, पण आम्ही फिरतोय पैसे घेऊन फिरतो अशा गोष्टीमध्ये. ठीक आहे चला आता जास्त नको, इथं कोण नाही, मला भीती वाटायला लागली. तर मित्रांनो जास्त नाही थांबत आता, इथं कोण नाही आहे, मला थोडी भीती वाटायला लागली. भीती म्हणजे भीती नाही, पण असं एकदम वेगळं वाटायला लागलं. हां याला उगाच हे नको. बीच वगैरे तिकडून बहुतेक पाऊस आला आहे. पाऊस आला तर परत भिजायला लागेल आपल्याला. पाऊस आलेलाच आहे तिकडून मित्रांनो. पावसाचं वातावरण दिसायला लागलं मला. जातो मी. ते काका एक तिथं आलेत आता बसलेत, विचारूया त्यांना थोडीफार काय माहिती. एकंदरीत तसं बघायला गेलं ना भारी वाटतं कोकणामध्ये. कोकणातलं निसर्ग सौंदर्य वगैरे या गोष्टी ना छान वाटतं. आता हे माहिती नाही, रेवदंडा गाव आहे आणि गावाच्या इथे काहीतरी आहे बीच आहे. पण हा एवढं पर्यटन स्थळ वगैरे का झालं नाही काय नाही ते काय माहिती नाही. ते आपण या काकाला विचारू, आजोबाला बसले तिथे.
बसायचं तिथे. हा 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 हा. अच्छा, मग तुम्ही काय मासे धरता फक्त होडी? मासे. हा. तुमची आहे का होडी? हो हाय माझी. तिकडे आहे का? अच्छा, किती लांब जाता आतमध्ये? आतमध्ये या किल्ल्यापर्यंत आणि किल्ल्याच्या बाहेर. कोणचा किल्ला आहे तो? कोरलाई किल्ला. कुठला? हा 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 समोरचा? हा हा कोणचा किल्ला आहे? हा कोरलाई किल्ला, त्याच्यावर लाईट आहे. कोरलाई किल्ला. हा पण तिकडं मी तर बघितलं असं लोक खूप जातात, पण असे चालत पण. हो जातात ते लाईट तिथे वस्ती आहे. हा, हो चालत जातात का? हो चालत जातात, कोण गाड्या घेऊन जातात त्यांचे. पण कसं जातं इथूनच समुद्रातून का रस्ता आहे? हो तसे. अच्छा, तिकडून रोड. तो गाव आहे ना तो, हा हा त्या हा. गावातून जातात त्या टोकावरनं ओके. त्या बाजूनी. ओके. तो दुसरा एक किल्ला मी बघितला इथे कुठेतरी. तो अलिबागचा किल्ला, तो बघा तिथे आहे. कुठे आहे तो? तो आता दिसत नाही. अच्छा, तिकडे आहे का? हा धुके आहे ना. हा हा, अलिबागचा किल्ला आहे तो. हा. बरोबर. त्याच्यानंतर खंदेरी आहे. हा, खंदेरी. नंतर तिथे मुंबई. ओके. तुमचं वय काय बाबा? माझा कमीत काय आता खरंच बघायला गेलं ते 76 वय चालू आहे. अरे बाप, तब्येत एकदम ठणठणीत आहे अजून. ना ठणठणीत तरी होळीवरती जात नाही म्हणून ना, ते अजून ठणठणीत. हा, अरे वा. जुनी माणसं खरं मस्त. जुनी माणसं म्हणलं मस्त असतात. हो जुनी माणसं म्हणजे काय जुना खाला हा. आता काय खातात आहे सर्व. तर मित्रांनो, त्या बाबांशी गप्पा मारल्या आणि निघालो. कस्टमरचा फोन आला. बरं वाटत होतं, बसलो. खूप सांगत होते जुन्या जुन्या गोष्टी, काय काय बरंच ते किल्ले बिल्ले, मच्छी धरायला कुठं जातो येतो, भारी होते. 76-75 वय आहे त्यांचं, पण जुनी माणसं खरंच चांगली, प्रेमळ ही. काय तर भेटलो त्यांना आणि आता निघालो आहे. कस्टमरचा फोन आला आहे, त्यांना जायचं आता. ठीक आहे, चला जाऊया आपण आता. आपलं घर जवळ करूया. परत उद्या पण एक आपल्याला पर्सनल बुकिंग आले, जाऊया तिकडे. उद्या वार आहे शनिवार. ओके, शनिवार रविवारीच पर्सनल बुकिंग येतात. पर्सनल बुकिंग ह्या सोमवार मंगळवार बुधवार अशा पाहिजे. शनिवार रविवारी नाही मित्रांनो हे होत. कारण काय, शनिवार रविवारी आपल्या लोकलला पण चांगला धंदा होतो, त्यामुळे बाहेर जाऊन उगाच रकडपट्टी होते. पण ठीक आहे, चला असू द्या, जाऊया. एक शॉर्ट रील बनवायची होती, पण कस्टमरचा फोन आला. आता त्यांना पिकअप करतो आणि निघतो. आणि गेल्यानंतर तुम्हाला आता जातो आता CNG पण भरायचं आहे. रस्त्याला आहे, गर्दी नाही, काय नाही, खालीच आहे. तिथे CNG भरू आणि आपण ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला सांगूया किती पैसे मिळाले, किती पैसे दिले कस्टमरने आपल्याला. चला. 7:53 झालेत. 171 किलोमीटर गाडी चालली आणि आपली ट्रिप आता झाली कंप्लीट. सिडान इंटरसिटी, एकदम भंगार रेट. काय करायचं आता तुम्हाला सांगतो मित्रांनो. 1 मिनटं फक्त, तुम्ही टायमिंग बघून घ्या जरा. टोटल सांगतो सगळं काय असेल ते तुम्हाला उबरचं. तर मित्रांनो, एवढा बेकार रेट दिला ना उबरने आज, पण जाऊ द्या, अक्कल आली. सिडान इंटरसिटी ट्रिप घेऊन जायचं का न जायचं. राऊंड ट्रिप होती म्हणून घेतली होती. ॲक्च्युली मी पहिल्यांदा मित्रांनो जेव्हा ट्रिप घेतली तेव्हा बघितलंच नव्हतं नेमकं किती आहे. मला काय वाटलं 8 तास 80 किलोमीटर, मला फक्त 8 तास 6 तास दिसलेले. त्या हिशोबाने मी ही ट्रिप घेतलेली आणि ते किलोमीटरचं मी पुढचं बघितलं नाही. आणि ही इंटरसिटी ट्रिप होती अलिबागची, सिडानची. आणि मला दाखवले 2236, पण मी कोणत्या हिशोबाने गेलो की 8 तास 80 किलोमीटर 2236 रुपये ठीक आहे, चला. सिडान इंटरसिटीला 8 तास 80 किलोमीटर 2200 रुपये आपल्याला योग्य वाटले, म्हणून मी ती घेतली होती. ॲक्च्युली ही अलिबाग रिटर्न निघाली आणि माझा ग्रह काय झाला की कस्टमरनं चुकीची बुकिंग केली, बिल वगैरे वाढेल, पण काय बिल वाढलं नाही मित्रांनो. 2600 रुपये काहीतरी कस्टमरचं टोटल बिल आहे. मी देतो स्क्रीनशॉट इथे. 2635 कस्टमरचं बिल झालं. त्याच्यात आपल्याला 2410 रुपये का 9 रुपये काहीतरी मिळाले. नशीब ते कस्टमर चांगले होते, व्यवस्थित होते सगळे ते, त्यांच्यामुळं मग त्या कस्टमरने आपल्याला 3500 म्हणजे काही 1000 रुपये एक्स्ट्रा मारले. 2600 200 रुपये टोल, 2800 आणि 200 रुपये टोल, 95 आणि त्यांनी 2800 रुपये झाले. 2800 आणि त्यांनी मला 700 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे टोटल 3500 रुपये मला त्यांनी दिले, अकाउंटला मारले गुगल पेला. कस्टमर चांगले होते म्हणून ठीक आहे मित्रांनो, 3500 आपल्याला भेटले. जर कस्टमर हे असते तर
2400 रुपयेमध्येच आपल्याला बसावं लागलं असतं. पण चला ठीक आहे, 3,500 तर 3,500, त्याच्यातून खर्च वगैरे आहे, CNG आहे, टोल मायनस करावं लागेल, सगळं मायनस करावं लागेल. आणि आता उबरचा पास माझा संपला आहे. मी आता उबर पास काय ॲक्टिव्ह करत नाही, कारण उद्या मला परत एक पर्सनल बुकिंग आहे. आता माझ्या तोंडामध्ये शिवाय येतात या उबरला. आपल्याला उबर कामच करायचं नाही मित्रांनो, पर्सनलमध्येच हे करायचं आहे. हे उबर बाकी सगळं गेलं ह्याच्यात. तर आपण आता पर्सनलवरतीच हे करायचं आहे. आणि उद्या मला पर्सनल बुकिंग आहे हरिहरेश्वरची. उद्या तिकडे जायचं, सकाळी जायचं 8 वाजता, दिवस जाईल, संध्याकाळपर्यंत रिटर्न यायचं आहे. आणि तर आता ओला चालू करतो, रॅपिडो चालू करतो, आणि थोडंफार काय घरापर्यंत जाईपर्यंत काय थोडीफार जे होईल ते होईल अर्निंग करू. तर ही अशी एकंदरीत रेंटल ट्रिप झाली सेडानची. तुम्ही पण कधी जर चुकून अशी ट्रिप घेत असाल तर लक्षात घ्या, माझ्यासोबत ते पहिल्यांदाच असं झालं मित्रांनो. त्याच्यावरून तुम्हाला मी ते फसलोय ट्रिप घेऊन. तुम्ही कधी असं फसू नका. ट्रिप घेताना व्यवस्थित बघा. एकदा नाही तुम्हाला लक्षात आलं तर जाऊ द्या, ट्रिप परत आल्यानंतर व्यवस्थित बघा आणि मगच ट्रिप घ्या. एक कस्टमर हुशार निघाले. कस्टमरने रेंटल 6 तास टाकून 160 किलोमीटरची बुकिंग घेतली. 2400 रुपये त्यांना दाखवले होते. तर ठीक आहे, द्या विषय सोडून. चला, फक्त आपल्याला यांनी 160 किलोमीटरचे 158च पकडले आणि 2 तास फक्त एक्स्ट्रा झाले. ते 2 तासाचे आपल्याला तेवढे 200-250 रुपये दिलेत एक्स्ट्रा उबरने. बाकी आपल्याला काही पैसे दिले नाहीत. जाऊ द्या, चला. अनुभव विकत घेणे म्हणतात ना, तो हाच असू द्या. चला ठीक आहे, बघूया आता पुढे. तर मित्रांनो, आता आपण काय ट्रिप करणार नाही. आणि ॲक्च्युली पाऊस पण आला आणि फॅमिली यायला लागली माझी खांदेश्वर स्टेशनला. त्यांना भांडूपला गेले होते, त्यांना घेऊन घरी जायचं आहे. तर मी सांगतो आजचं टोटल काम किती झालं आहे. 3,500 रुपये आपल्याला कस्टमरनी टोटल दिलेत. बाकी आपण कुठली ट्रिप मारली नाही. 3,500 दिलेत. ते बिल वगैरे किती झाले मी ते बिलाचा देतो, स्क्रीनशॉट देतो, तुम्ही बघा त्या ट्रिपचे. तर 3,500 कस्टमरने दिले. त्याच्यातून 170 किलोमीटर गाडी झाली. 700 रुपये CNG मायनस केला, 190 रुपये टोल मायनस केला आणि 66 रुपये ओलाचा पास मायनस करायचा. हे मायनस केलं तर जवळजवळ 2500 का 2400 रुपये काहीतरी, मी कॅल्क्युलेटर पण स्क्रीनशॉट, एवढे पैसे आपल्याला आज शिल्लक राहिलेत. साधारणच दिवस आहे, बाकी दुसरं काय नाही. फक्त या ट्रिपमुळे काम फसलं आहे थोडंसं, पण ठीक आहे. चला, 2400 रुपये तरी आपल्याला प्रॉफिट झाला आहे. दिवस असा वाया नाही गेला. तर ठीक आहे मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकी दुसरं काय नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त एवढंच बघा, नजारा बघा, समुद्र बघा, हेच मी ह्या व्हिडिओमध्ये जरा शूट केलं आहे. बाकी तर दुसरं असं काय नाही. तर उद्या आपल्याला पर्सनल बुकिंग हरिहरेश्वरला जायचं, तर तो पण आपण शूट करू. आणि तिकडलं पण तुम्हाला मंदिर वगैरे, हरिहरेश्वरचा समुद्र किनारा वगैरे आहे ते पण दाखवू. तर चला, हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.